मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठचे व्हिडिओ तुम्ही पाहताय. बऱ्याच वेळा पिकामध्ये सर्वांना माहिती आहे की कीड असते जी पिकाचं नुकसान करते आणि हरभराच्या पिकात तुम्हाला जास्तीत जास्त मी तर पाहिलंय की अशा प्रकारचा हा एक ट्रॅप असतो. हे नक्की कशासाठी उभं केलं असतं हे मला देखील त्यावेळी कळालं नव्हतं. आता मला या प्रदर्शनात गेल्यावर यांच्याकडून माहिती मिळाली की नक्की ह्याचा उपयोग काय असतो. तर या भागात पहा आणि कृषी प्रदर्शनाचे अजून 2-3 भाग आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे भाग कंटिन्यू येणार आहेत. डिग्रजचा कृष्णाकाठ आवडल्यास मित्रांनो शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक देखील करताय पण हाईप देखील करत चला मित्रांनो. स्पेशल हाईपचं बटन देखील खाली तुम्हाला दिसेल. तर थँक्स देखील बटन आहे. तर थँक्स ह्या बटनावर क्लिक करून तुम्ही मला मदत देखील करू शकता. आणि मी माझे सर्व व्हिडिओ मित्रांनो नेहमीच युट्यूबला मेंबर्स ओनली कधीही कुठला व्हिडिओ ठेवणार नाही. त्यामुळे अर्निंग भले माझं कमी होऊन दे पण मेंबर्स ओनली हा व्हिडिओ नाही ठेवणार. मी सर्वांसाठी सर्व माझे व्हिडिओ फ्री ठेवणार आहे. मात्र थँक्स या बटनावर क्लिक करून तुम्ही मला मदत करू शकता. मदतीची मला अपेक्षा आहे, गरज देखील आहे. खुश राहा, सुरक्षित राहा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद. मागच्या भागात तुम्ही पाहिलं की आपण लष्करी आळीजवळ थांबलो होतो. दुरून एका काकांनी ते आपलं बघितलं आणि पुन्हा टी शर्टचा रंग लक्षात ठेवला आणि पुन्हा आपल्याला त्यांनी थांबवलं आणि ही माहिती सांगितली. तसं हा वांग्यात लावायचा सापळा आहे, कोबी फ्लावर मधला, टोमॅटोतला हा सापळा इथं लावलाय. प्रत्येक किडीचं गंध वेगवेगळा असतो. कीड बदलली तिचा वास बदलतो. कामगंध म्हणजे काय की हानिकारक किडीच्या नराला बोलवायचं, त्याला मादीचा वास असतो. आता हे टोमॅटोला अळी होते, असं डंक मारल्यासारखं होत असते, पंक्चर केल्यासारखं टोमॅटो. तर ती टुटा ॲब्सोल्युटा म्हणून अशी अळी असते. ते लिहिले बघा तिथं अळीचं चित्र का. तर ह्या अळी त्यालाच कामगंध म्हणायचं. कामगंध म्हणजे काय, आपण कसं बोलतो तसं इतर जीवांना बोलता येत नाही, बरोबर आहे का. पण त्यांचं मिलन कसं होतं, त्यांना किडी त्यांच्या शरीरातनं गंध सोडतात. करायची इच्छा झाली की ते गंध सोडतात. गंध सोडला की नर पतंग अट्रॅक्ट होतो. किडीच्या 4 अवस्था असतात, अंडी, अळी, कोश, पतंग. पतंग अवस्थेमध्ये नर मादीचं मिलन होतं आणि मग मादी अंडी टाकते. अंड्यातनं अळी आली की पिकाचं नुकसान करते. आता बिफोर मेटिंग म्हणजे नर मादीचं मिलन व्हायच्या आधीचा नर ह्यात अडकला पाहिजे. तो तिथे गंध लावला. ही केमिस्ट्री आहे. केमिकल लावली असलं. हा आर्टिफिशियल केमिस्ट्री आहे ती. म्हणजे त्याच प्रकारचा गंध ह्याच्यात येतो, त्याच किडीचा नर येतो, दुसरं काही येत नाही. हे स्पेसिफिक आहे. तसं लष्करी अळीचं, शाळवाचं, मक्याचं त्याच्यात तो लूर लावून ठेवला असा. हे आमचं दुकान आहे सांगलीला, गुरु एंटरप्राइजेस नाव, जिथे हे सगळं. डिग्रजच्या कृष्णाकाठात छोटा मित्र आदित्य भेटला. हा हरभऱ्याला तुम्हाला हाच सापळा लागतो. हरभऱ्यातली गोळी वेगळी असते, मक्यातली गोळी एकरामध्ये 8 ते 10 सापळे लावायचे आणि ह्याच्यातली गोळी असते ती एकदा लावली की 1.5 महिना चालते. तर हे जेवढं लवकर लावू आपण तेवढे शेतात अळी कमी लावायला पाहिजे. आदित्य त्याचे आजोबा म्हणजे आमच्या चुलत मामा सोबत आलेला आहे. काय आमचं दुकान आहे काका मी चालेल. आता हे सापळे वेगवेगळे का काढले आहेत, प्रत्येक किडीचा आकार वेगवेगळा असतो. कोणी एवढी आहे, कोणी एवढी आहे, कोणी केवढी आहे. हवेत प्रत्येकाचं तरंगायचं वेगवेगळी पद्धत असते. हे टोमॅटोच का लावले हे, कारण हा पतंग बारीक आहे. तो आला की त्यात हे नर आहेत सगळे येऊन पडला की मग भरपूर आले नर पतंग अडकले सगळे. औरत का चक्कर बाबू भैया बहुत बेकार होता है. टोमॅटोतल्या ह्या अळीचे नर पतंग आहेत. ती अळी खाली दाखवली आणि हा पतंग आहे. ह्या अवस्थेमध्ये नर मादीचं मिलन होतं. मग मादी अंडे टाकते पिकांवर. अंड्यातनं अळी बाहेर येते. ही अळी अशी असते, ती पिकाचं नुकसान करते आणि मग आपण औषध मारतो. आम्ही औषध मारू नका किंवा कमी करा, विशेष नाही, आधीच लावा. हे किडीचं कुटुंब नियोजन झाले. बरोबर. अरे भारी. आणि समजा ट्रॅप मध्ये पडलेला किडा परत बाहेर जात नाही. मग त्याला ट्रॅपिंग कसं म्हणायचं. मग कसं काय त्याला काय प्लास्टिक पिशवी खाली बांधले, बांधले उंदराचा चिकट सापळा. जिथनं पडला तिकडे जायत नाही काय. चिकट पिंजऱ्यात गेला की तू परत बाहेर येत नाही. आतमध्ये चिकट आहे काय. प्लास्टिक पिशवी आहे ना, एकदा खाली गेला तिथून वर नेम धरून वर येत नाही. वर याला एकच होल आहे खाली जायला. बरोबर पडतोय का. हा पडतोय की. तुम्ही हे बघा इथनं पुढे गेला की नाही, तिथं शाळवाच्या त्या मक्याच्या तिथे सापळा लावला अजून तिथे जाऊन बघा. सेंट्रल हॉल मध्ये पडतोय जो असं आहे. इथनं आत जातोय, त्या वासाच्या जवळ येतोय, इथनं आत पडला की संपला विषय. असं आहे का. खाली गेला की तो परत वर येत नाही. असं आहे का. मग त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग काय. मी म्हटलं जिथनं गेला तिथनं परत वर येऊ शकतो का. नाही ही पिशवी किती उंची आहे माहिती आहे का. मला वाटलं ह्यात चिकट पण काय भरला असेल. ते चिटकून बसते असं वाटलं मला. पिशवी उंच आहे, त्याच्यामुळे त्याला वरच यायला येत नाही पिशवीत पडला. अरे यार हे असं काम करते हे आता समजलं. आई आम्ही येऊपर्यंत वाट बघत बसली. एका का टरबूज आवडतं. हा टरबूज आहे. त्याला बी सापळा लावला का काय इथं. तसं वेगळं त्याचं वेगळं पकडायचं. कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, काकडी, कारली, दोडका म्हणजे टरबूज आहे. खरबूज, संकरित दुधी भोपळा आहे. अंकुर. प्रदर्शनाचा 30% भाग पाहून झालाय आणि टरबूजला लागून दुसरी बहुतेक कलिंगडाची शेती जशी दिसायला ही कलिंगड आहे. तेथील कर्मचाऱ्यांना विचारलं की स्पेशल फळाचा विभाग कुठे आहे का इथे. हा फळं आहे समोर. इथे शो म्हणून कोथिंबीर लावल्या. प्रत्येक पालेभाजीच्या बाजूला शो म्हणून त्यांनी एकतर बडीशेप लावल्या, कोथिंबीर लावल्या किंवा चायनीज कोबी किंवा सॅलड काही ना काही तर लावलेलंच आहे मित्रांनो. अशा प्रकारे डेकोरेशन खूप छान केले.
हो का भेंडी बोली लागल्या थोडी भेंडी आहे राव. मित्रांनो मी कृषी प्रदर्शनाचे भाग करतोय पण त्यांच्याकडून मला काही मिळालं नाही. मी असंच करतोय फक्त मला थँक्स जर तुम्ही दिला तर काहीतरी मिळू शकते. आडो सीड जिंदाबाद. बरोबर स्वीटकॉर्न आहे. स्वीटकॉर्न हा ही पांढरा शेंडा आहे ना स्वीटकॉर्नला बरोबर. चायनीज कोबी फक्त कलरमध्ये पिंक असतो हा कोबी. फक्त दिसायला छान. नावाप्रमाणे चायनीज जे नाव आहे. आता बऱ्याच महागड्या हॉटेलमध्ये याला सजवायसाठी डिश वगैरे वापरतात पण आपल्या कोबीसारखेच गुणधर्म त्यामध्ये असतात. चायनीज कोबी जागोजागी कृषी मित्र बसलेले आहेत. उन्हात देखील ते सेवा देत आहेत. आणि आपल्या कोहली भाऊंचं इथं नाव आलं. विराट नाव आहे का? हे उत्पादन हेच आहे का? बाजूलाच तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसेल पण प्रत्यक्षात मोठा कांदा होता तो. कांदा कसला मोठा घेऊ अर्धा किलोचा एक कांदा घेऊ. हॉटेलसाठीच हॉटेलसाठी घेत नाही मोठं हां मोठं कांदा. अमूल्य फुरसुंगी पुणे लय मोठा कांदा काका येऊ. कृषी प्रदर्शन आहे म्हणजे बैलगाड्या देखील असणार. अशा पुलांच्या सजलेल्या यामध्ये ही बैलगाड्या देखील मक्याच्या कणसाने सजलेली आहे. भारी केलं का? कोणतीही जागा रिकामी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या ठिकाणी रिकाम असेल कलिंगड ठेवले, टरबूज ठेवले, काही ना काहीतरी ठेवले. बैलगाडीच्या जवळ जायचा मोह कोणाला नाही आवडणार. आपण देखील गेलो आणि विचार केला की 2 बैल घेऊन येतो तिकडनं याला झोपताना जातो घेऊन बैलगाडी घराकडे. द्राक्ष शेतीमध्ये 2 लाईनच्या मध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये हे औषध फवारणारे यंत्र आहे. हे जेव्हा प्रदर्शन सुरू झालं तेव्हा माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि पर्व पहिलेच आहे आणि पहिल्या पर्वाचं आपण रेकॉर्डिंग करतोय. इतकी कशी काही फुलांच्या माळा केल्या. मला वाटतं प्लॅस्टिकच्या आहेत का म्हणून हात लावून तर पाहूया कारण ह्याला खूप वेळ लागतोय. ओरिजिनल हार केले ओरिजिनल हार आहेत राव. कधी वेळ काढून त्यांनी केले असतील आणि त्यांच्यातली कामगार इथं वेळात वेळ काढून जेवत आहेत आणि प्लेट आहे बहुतेक ते जेवण तिकडूनच आणलेलं आहे जिथं जेवण आहे. काही शोची झाडं देखील अत्यंत चांगली अशी विकाय ठेवली होती आणि बाजूला जास्वंदीचं नाव शंका व्हाईट. तर हे फूल नक्कीच मित्रांनो व्हाईट आहे पण शंका व्हाईट लिहिलं आहे कारण की जर असं पिवळसर वाटतंय. मानसी ब्रॉन्झ कलर सारखा आहे आणि छोटे छोटे बघा इथं आता तुम्हाला दिसेल की अतिशय छोट्या ट्रेमध्ये अतिशय भरपूर बिया लावल्या आहेत. नाही हे कधी वेगळं मुळा आहे बघा मूळ हां ही मूग आहे वाटतं मूग शेवटलं बघा काय घेवडा बिवडा कोथिंबीर भरली अरे ही मूगच आहे बघा. वाटणा कसं असते बघा. हे कशा झाड आहे मूग आहे काय? हां 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 मूग मोहरी ही पण मूग मटके आहे काय? हां एकसारखं दिसतं म्हणजे पाणी बारीक आहे बरोबर. पाणी जरा बारीक आहे त्यावर. द्राक्ष बागेवरील औषध फवारणी यंत्र चालू झालं आहे आणि हवेत थोडा गारवा निर्माण करले. प्रॅक्टिकल दाखवायचं तुम्ही. गाजर आहे बघा. गाजराची रोपं आहेत पण त्याचं पान सेम कोथिंबीरवाणी असतंय. सेम कोथिंबीर सारखं वाटतं पण नाही ते गाजर आहे. बिटाई बिया. कडधान्याला मोड आलेल्या त्याला स्प्राउट म्हणतात आणि बरेच मोठे हिरो हिरोईन अक्षरशः शाहरुख खान देखील खातोय हे मी ऐकलंय. मग म्हटलं बघूया स्प्राउट नक्की कसं लागतंय आणि मी हात पुढे केला. वहिनी द्या जरा स्प्राउट. काय खायला घेतलेस का काय? भाजी देता खायला? हो देतो ना. त्यांनी कोणत्या प्रोसेसने केली ते माहित नाही आपल्याला. तशी घरात जमेल का नाही? टेस्टला हे मटकी मोडाची भाजी हो ना. जबरदस्त आहे. मटकी मोडाची भाला लय भारी लागलेला ना डबल. आता मित्रांनो बाहेरचे पाहायचे भाग संपले. आता स्टॉल जिथे आहेत तिकडे आपण जाणार आहे. तेवढं थँक्स तेवढं मनावर घ्या. उद्या लगेच भेटू. खुश राहा.